जय महाराष्ट्र मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण काही मजेदार जीके क्वेश्चन पाहणार आहोत। व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, पण व्हिडिओ शेअर नक्की करा, खास करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला। जगामध्ये एकूण किती देश आहेत? तुमचे ऑप्शन: नंबर 120 देश, नंबर 2 195 देश, नंबर 3 500 देश आणि नंबर 4 900 देश। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 195 देश। जगामध्ये एकूण 195 देश आहेत। भारतातील कोणत्या राज्यात वीज सर्वात महाग आहे? तुमचे ऑप्शन: नंबर 1 महाराष्ट्र राज्यात, नंबर 2 कोलकाता राज्यात, नंबर 3 गुजरात राज्यात आणि नंबर 4 पंजाब राज्यात। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 महाराष्ट्र राज्यामध्ये। भारतातील सर्वात महाग वीज महाराष्ट्र राज्यामध्ये मिळते। 2024 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तुमचे ऑप्शन: नंबर 1 मुकेश अंबानी, नंबर 2 इलॉन मस्क, नंबर 3 गौतम अडानी आणि नंबर 4 जेफ बेजोस। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 इलॉन मस्क। 2024 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे इलॉन मस्क आहे। उन्हाळ्यात मटक्यातील पाणी पिल्याने कोणता आजार बरा होऊ शकतो? तुमचे ऑप्शन: नंबर 1 कॅन्सर, नंबर 2 शुगर, नंबर 3 ताप आणि नंबर 4 ब्लड प्रेशर। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 ब्लड प्रेशर। उन्हाळ्यात मटक्यातील पाणी पिल्यास ब्लड प्रेशर आजार बरा होऊ शकतो। कोणत्या देशात सर्वात मोठी रेल्वे लाईन आहे? तुमचे ऑप्शन: नंबर 1 रशिया देशात, नंबर 2 जपान देशात, नंबर 3 भारत देशात आणि नंबर 4 अमेरिका देशात। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 रशिया देशात। रशिया देशामध्ये सर्वात मोठी रेल्वे लाईन आहे। 200 रुपयाच्या नोटेवर कोणाचे चित्र आहे? तुमचे ऑप्शन: नंबर 1 लाल किल्ल्याचे, नंबर 2 ताजमहलचे, नंबर 3 ट्रॅक्टरचे आणि नंबर 4 सांचीच्या स्तूपाचे। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 सांचीचा स्तूप। 200 रुपयाच्या नोटेच्या मागे सांचीचा स्तूप याचा फोटो आहे। कोणत्या भाजीचे रस पिल्याने मूळव्याध आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन: नंबर 1 मुळा, नंबर 2 लसूण, नंबर 3 शिमला मिर्च आणि नंबर 4 कांद्याची पात। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 मुळा। मुळ्याचा रस पिल्याने मूळव्याध आजार बरा होऊ शकतो। टाटा ही कंपनी कोणाची आहे? तुमचे ऑप्शन: नंबर 1 इलॉन मस्कची, नंबर 2 मुकेश अंबानीची, नंबर 3 गौतम अडानीची आणि नंबर 4 यापैकी नाही। हे मित्रांनो, खास तुमच्यासाठी प्रश्न होता। तुम्ही मला या प्रश्नाचं बरोबर उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। एक महत्वाची गोष्ट खास तुमच्यासाठी, सर्व प्रश्नाचे उत्तर एकदम बरोबर आहेत, पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकलं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या मजेदार व्हिडिओ मध्ये। तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र।